हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आमचा संरक्षक आहेस. आम्हाला कसली भीती. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की चंद्राची व दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची आम्हाला बाधाच होणार नाही, कारण सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर आमच्या पक्षाचा आहे. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ज्या आम्ही विश्वास ठेवतो, ज्या प्रभूने आम्हाला आपल्या मातेच्या गर्भामध्ये निर्माण केलं, तोच परमेश्वर आम्हाला प्रत्येक प्रकारच्या रोगराईपासून, प्रत्येक प्रकारच्या दुरात्म्यांच्या भीतीपासून, त्याच्या प्रभावापासून राखायला समर्थ आहे. प्रभू परमेश्वर, आम्ही विश्वास ठेवतो. ला मोशे खाला बासेलिमाला राबोलो बोसू. हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमच्या नाकपुड्यात श्वास ठेवून आम्हाला तुझ्या राज्यासाठी, तुझ्या नावास्तव या भूतलावर प्रस्थापित करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. स्वर्ग तुझं सिंहासन, पृथ्वी तुझ्या पायाचं आसन आहे प्रभू परमेश्वर. आणि तू इतक्या महान प्रभूने आम्हाला तुझी मुलं या नात्याने बोलावलं, त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाचा अभिमान बाळगण्याची कृपा या पिढीमध्ये तुझं भय बाळगणाऱ्या प्रत्येकाला तू देऊच केलीच आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझ्या चांगुलपणासाठी, तुझ्या दैवी कृपेसाठी, दयेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तू चांगला आहेस म्हणून तुझे आम्ही उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण पाहूया की या गोष्टी कशा होणार. जसं आपण या गाण्यामध्ये गायलं की परमेश्वर माझा रक्षक आहे, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची मला बाधा नाही होणार. आणि स्तोत्र 91 प्रमाणे कुठलीच मरी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. ह्या गोष्टी आहेत. ते होणार तरी कसं, यासाठी आपण काही हे करूया की कुठल्या मार्गाने आपण गेलं की या गोष्टीचा विचारही आपल्याला येणार नाही. आपलं मुख आणि आपलं चित्त फक्त देवाची स्तुती आराधना कसं करायचं त्याच्याकडेच लागेल. यासाठी आपण काही गोष्टी पाहूया. नीतिसूत्रे अध्याय 2 मधून. त्याच्यातून आपण पहिलं पाहणार आहोत की परमेश्वराचं वचन स्वीकारण्यासाठी व आपल्या अंतःकरणात ते सांभाळून ठेवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा द्यावी. दुसरी गोष्ट आपण पाहूया की परमेश्वराच्या वचनाकडे लागलेले कान प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आपल्याला प्राप्त होवोत. आपल्या कानांना व आपल्या मनाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आच्छादिलेले असं केले जाण्याची आपण आज्ञा करूया, जेणेकरून आपलं जे चित्त आहे, आपलं मन सुज्ञतेकडे लागेल, जेणेकरून आपण विवेकाद्वारे परमेश्वराला हाक मारू व सुज्ञतेद्वारे परमेश्वराच्या वचनाची आराधना करू. रुपयाप्रमाणे आपण त्याचा शोध करू, गुप्त निधीप्रमाणे त्याला आपण शोधून काढू. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे वचनाचं गूढ व गहन रहस्य जे आहे ते गुप्त निधीप्रमाणे शोधण्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला, जो या भूतलावर म्हणतो की मी सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराची सेवा करतो, त्या प्रत्येकाला हे गुज परमेश्वराने प्रगट करावं व त्याची मुलं होण्याचा जो अधिकार आहे त्याचं मर्म प्रत्येकाला समजावं. यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, जेणेकरून काय होईल की परमेश्वराच्या भयाची आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला जाणीव होईल आणि दैवी ज्ञान सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर आपल्याला देईल. कारण ज्ञान फक्त तोच देऊ शकतो, तोच ज्ञानाचा उत्पादक आहे. जेणेकरून जे परमेश्वराच्या मुखातून निघणारं दैवी ज्ञान व सुज्ञता आहे, त्यांनी आपलं जीवन भरलं जाईल व या भूतलावर जगत असताना यशप्राप्ती ही आपल्याला सुलभ होईल. त्याचबरोबर आपण हे पाहूया की सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचं भय ज्यावेळेस आपल्याला असतं, त्यावेळेस परमेश्वर स्वतः आपली ढाल, आपला कवच, आपला उंच बुरुज असतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जो परमेश्वराचं भय धरतो त्यात प्रत्येकाचं परमेश्वर त्याच्या मार्गामध्ये रक्षण करीतो आणि त्याचा मार्गही सांभाळतो. त्याला उजवी डावीकडे तो वळू देत नाही. धर्म, नीती व सात्विकता अशा सन्मार्गाची त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याला जाणीव घडते. ज्ञान आपल्या चित्तात
प्रवेश करावं यासाठी आपण पहिली प्रार्थना करू. त्याचबरोबर विद्या आपल्या जीवाला रम्य वाटाव्या. जे दैवी ज्ञान व विद्या आहे जे परमेश्वरापासून आहे, ज्ञानाने आपल्या चित्तांमध्ये प्रवेश करावा. दैवी विद्या आपल्या जीवाला रम्य वाटावी. परमेश्वरापासून असलेल्या विवेकाद्वारे त्याने आपले रक्षण करावे. समंजसपणाद्वारे परमेश्वरापासून असलेला समंजसपणा आपल्याला प्राप्त व्हावा. म्हणजे काय योग्य काय अयोग्य हे ओळखण्याची कृपा तो आपल्याला देईल, ज्याद्वारे की आपले जे डेस्टिनी हेल्पर आहेत ते ओळखायला आपल्याला समजेल. आपल्याला माहित आहे की आपण जगत असताना खूपदा आपल्या जीवनामध्ये देव लोकांद्वारे कार्य करतो. आपल्याला मदतनीस जे आहेत आपले ते कोण आहेत, त्यांना त्यांच्याबरोबर कसं वागावं, कुठले शब्द त्यांच्याशी बोलावे, हेही परमेश्वर आपल्याला समंजसपणा ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस तो आपल्याला प्रगट करेल. जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस ज्ञान आपल्या चित्तात असते, विद्या आपल्या जीवाला रम्य वाटायला लागतात, विवेक आपलं रक्षण करतो, समंजसपणा आपल्याला जेव्हा सांभाळतो, तेव्हा आपण प्रत्येक प्रकारच्या कुमार्गापासून व विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून आपण दूर राहतो. कारण निरर्थकतेकडे आपली पावलंच वळत नाहीत. जेणेकरून आपण सरळपणाचे मार्ग सोडणार नाही व अंधकाराच्या मार्गाने चालणार नाही. हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. दुष्कर्माच्या कुटिलतेवरून आपण उल्हास करणार नाही, तर जे सत्कर्म आहे, जे परमेश्वराच्या मार्गाचं जे सुवार्तेचं कर्म आहे, त्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद व उल्हास वाटेल. आणि मत्तई 6:33चा आशीर्वाद आपल्या मागे मागे येणार आणि जेणेकरून आपली पावले वेडी वाकडी जाणारच नाहीत. आणि यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करूया की परमेश्वराने स्वतः आपल्याला कुमार्गापासून विवेकशून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवावं. म्हणून ज्ञान आपल्या चित्तात प्रवेश करो, विद्या आपल्या जीवाला रम्य वाटो. परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या विवेकाद्वारे आपले रक्षण करण्यात येवो व परमेश्वरापासून असलेला समंजसपणा याद्वारे परमेश्वराने आपल्याला सांभाळू. आमेन. यावेळेस आपण प्रार्थना करूया की उद्या जी संडे सर्व्हिस होणार आहे ते फक्त आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी नाही, तर या भूतलावर ज्या ज्या ठिकाणी उद्या संडे सर्व्हिस होणार आहे तिथं परमेश्वराची स्तुती आराधना व परमेश्वराचं वचन गाजवलं जाणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी पवित्र आत्म्याचं सानिध्य परमेश्वराने मोकळं करावं. तिथं स्तुती आराधना करणारे जे आहेत, जे परमेश्वरापासून आहेत, त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त व्हावा. ज्या ठिकाणी ती स्तुती आराधना होईल त्या प्रत्येक स्थानाला देवानी परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरावं आणि तिथं कुठल्याच प्रकारचं अमंगळ पण होऊ नये, यासाठी आपण पहिली प्रार्थना करू. त्याचबरोबर आपण ही प्रार्थना करू की आपण प्रत्येक जण जो विश्वासणारा, जो स्तुती आराधना करतो, जो वचन ऐकतो, आपण परमेश्वराच्या आत्म्याचा अपमान करू नये, त्याच्या सानिध्याचा अपमान करण्याचं अधर्म करू नये, यासाठी परमेश्वराने आपल्या जीवाला राखावं त्याच्या भयाद्वारे. याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. कुठलाच मनाचा मगरूर झालेला व्यक्ती स्तुती आराधना होत असताना मध्येच उठून कॉर्ड काय द्यायचा आहे, म्युझिक कसं वाजवायचं आहे ते नाही करणार. ना स्वतः डिस्टर्ब होईल ना दुसऱ्यांना डिस्टर्ब करेल. त्याचबरोबर वचन होत असताना कुणी पण बाकीच्या गोष्टी करणार नाही, तर परमेश्वराच्या वचनाचा आदर व सन्मानच केला जाईल.